माझ्या फर्स्ट ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. पहिला व्हिडिओ आहे. काही पुढं चुकामुका झाली तर मला माफ करा. मी गोड तुमचा हा व्हिडिओ ऐका, पहा आणि घ्या आणि ती पुस्तकं वाचा. आता मी तुम्हाला सांगणार आहे की कोणती 5 पुस्तकं टॉप मोस्ट तुम्ही वाचली पाहिजेत आणि तुम्ही ते वाचत असाल तर. असं नाही की तुम्ही वाचा वाचलं नाही पाहिजे, तुम्ही ते वाचा. ही 5 पुस्तकं कोणती असतील ते तुम्हाला मी सांगणार असते. चला तुम्ही चला तर मग पहिल्यापासून सुरुवात करूयात अध्यात्मापासून. श्री संत ज्ञानोबा यांचं सुवात्म पिंपळ एक नंबर पुस्तक आहे. जन्मापासून तर समाधी क्षेत्रापर्यंत त्यांच्या संपूर्ण जीवनाबद्दल कथन ह्या पुस्तकामध्ये केलेलं आहे. त्यांच्या वडिलांचं त्यांचं संपूर्ण नाव श्री संत ज्ञानोबा विठ्ठलपंत कुलकर्णी आणि त्यांच्या आईचे नाव रुक्मिणी विठ्ठलपंत कुलकर्णी. लक्षात ठेवा, कधीही कुणी विचारलं तर आपल्या देवाचं संपूर्ण नाव आपल्याला आलंच पाहिजे. नमस्कार, आपण जाऊया दुसऱ्या पुस्तकाकडे. ते आहे हर हर महादेव, प्रकाश कदम यांचं. हे कशाबद्दल येतं, एका वेळेस 5 बॉम्बस्फोट करून आणले होते मुंबईमध्ये. तर हे सविस्तर माहिती ह्या पुस्तकामध्ये दिलेली आहे. तुम्ही उत्सुकता असाल ती माहिती जाणून घेण्यासाठी तर हे पुस्तक वाचलं पाहिजे. हे माझं आवडतं पुस्तक आहे. प्रतिप्रदेश. खुद्द रायगड साक्षेप आहे. खुद्द रायगड सांगत आहे की नक्की काय झालं. त्या काय झाल्यावरून तुमच्या मनात उत्सुकता लागली असेल की काय झालं, आणि हे काय झालं हेच पुस्तक सांगणार तुम्हाला खुद्द की नक्की काय झालं त्या खजिन्याबद्दल. आता आपण चौथ्या पुस्तकाकडं. ते आहे जरा टेक्निकल. पूर्ण AI बद्दल विस्तारित, डेटा सायन्स बद्दल, मशीन लर्निंग बद्दल किंवा अजून इतर काही टेक्नॉलॉजिकल गोष्टी आहेत त्याबद्दल विस्तारितपणे सांगितलेले आहे या पुस्तकामध्ये. इंडस्ट्री 4 डॉक्टर भूषण कोलकर यांनी जरूर वाचावं. खास करून विद्यार्थ्यांसाठी जे आत्ता गडबड करतात त्यांचा करिअर चूज करण्यासाठी, आणि हे त्यांनी जरूर पुढच्या भविष्यात त्यांनी कोणतं करिअर सिलेक्ट केलं पाहिजे हे त्या पुस्तकामध्ये त्यांनी दिलेलं आहे. 5वं पुस्तक आहे ध्यान. मनाला जागरूक करण्यासाठी हे ध्यान आहे. स्वामी विवेकानंदांचं ध्यान कसं केलं पाहिजे, ध्यान का केलं पाहिजे आणि कसं केलं पाहिजे त्या पुस्तकामध्ये त्यांनी विस्तारितपणे सांगितलेलं आहे. जे कोणी उत्सुक असाल की घरच्या वेळी त्यांना ध्यान करायचं आहे किंवा ध्यानाबद्दल माहिती घ्यायची असेल तर हे पुस्तक 45 रुपयाला दुकानामध्ये मिळत आहे, आणि हे तुमच्या पुस्तक सांगायला असलंच पाहिजे. माझ्या फर्स्ट ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. पहिला व्हिडिओ आहे. काही पुढं चुका